पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलाय. इंटेलिजंट क्रिकेट दर्शवला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती महान आणि पहिल्याच चेंडूवर ते प्रदर्शन घडवत असताना मिस्टर दिनेश सातवीच्या बॅट मधून हा नजाकत भरा शॉट सावकार. पहिलाच बॉल आपण पाहू शकतो की दिनेश ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की फलंदाजी करत असताना हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. कारण की एक यंगस्टर खेळाडू म्हणजेच आपण पाहू शकतो की नन्हा-मुन्ना खेळाडू होता आणि त्या खेळाडूच्या बाजूने फटका मात्र पेश केला गेला आणि एक चांगली सोच पाहायला मिळाली. चांगलं इंटेन्ट दर्शवलं गेलं तिथे दिनेशच्या माध्यमातून. कारण की पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहू शकतो की जोखीम मात्र कमी पत्करला गेला आणि एक चांगला शॉट ज्याने पेश केला. म्हणजेच आपण पाहू शकतो एक सकारात्मक विचाराने तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आता पाहिला आपण अतिशय चांगला फटका लॉफ्टेड एका टप्प्याने आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फाटका हा सलगचा दुसरा चौकार दिनेशच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. सलग चौकार इथे पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर एक चांगली सोच आता पाहिली आहे आपण सकारात्मक स्टार्ट जो मिळालाय. चांगला ड्राईव्ह, स्ट्राईट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला इंटेलिजंट क्रिकेट मात्र दर्शवत असताना आपण पाहतोय. टेम्परामेंट दर्शवत असताना पाहायला मिळतोय दिनेश हा खेळाडू. कारण की मॅन्डन ट्रिप आउट प्लेचं षटक पाहायला मिळालं. हां, नक्कीच आमचे आयोजक तेजसदादा गोवारे आम्हाला नक्कीच माहिती देत आहेत, की सदर स्मृती या टीमला 5 धावांची पेनल्टी आहे. यावेळेला आपण बघितलं स्लॉगसेपचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला मिस्टर अक्षयचा. परंतु आपण बघितलं, की इथे अफळ फेटाळली गेली आहे. आणि 5 धाब्यांची पेनल्टी दिली आहे. नक्कीच आपण पाहू शकतो जर काही चर्चा करायची असेल तर तुम्ही नक्कीच तेजस जे गोवर यांच्याशी आपण चर्चा करू शकता. कारण की आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी आमच्यापर्यंत ही सूचना मात्र पोहोचवली गेली आणि सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या तरी केलं गेलं. परंतु आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण बघितलं खेळीचा विचार केला तर एक चांगला डॉट चेंडू पाहायला मिळाला. अक्षयचा सध्या तरी आपण बघतो की स्ट्राईक एंडकडे आल्यानंतर जो इरादा दर्शवत होता स्लॉग पर्यंत आता तो यशस्वी झाला नाहीये. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या बॅटची कडा, शॉट मिडॉनला आपण बघितला तर चेंडू नक्कीच येताना पाहायला मिळालं. एकदा मिळेल. सुरुवात आपण पाहिली आहे ज्या प्रकारे होताना पाहिलं मी आत्तापर्यंत जर चेंडू टाकून झाली आहे, तर 5 मॅन्डेटरी पाऊल प्लेचं षटक पहिलं पाहायला मिळत आहे आणि या पहिल्या षटकामध्ये एकंदरीत सुरुवात मी म्हणेन की 10 धाव्यांची झाली आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. लफ करण्याचा प्रयत्न हवेत आहे, फसलाय फटका आणि तिथे शतरक्षक आलाय पुढे आणि शतरक्षकाच्या माध्यमातून चांगला झेलकल केला जातो. मिस टाइम शॉट झाला होता. सरळ बॅटच्या साइडी खेळण्याचा प्रयत्न होता दिनेशचा, मात्र अपयशी ठरला गेला आणि कॅपने मात्र शेवटच्या बॉलवर एक विकेट मिळवत षटकाची केली आहे समाप्ती आणि पाहिलं आपण तर पहिले षटक समाप्त झाले. साधारण स्मृती या टीमची स्थिती पाहायला मिळते 1-10 हे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या आपण पाहतो ही मिळालेली सुरुवात. मध्ये आपण पाहणार आहोत नक्कीच येणार आहोत मात्र परंतु आपण वळूया डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर जाहीद आज नक्कीच इन ऍक्शन मध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळतील. सध्या तरी आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान ऐशा स्टार विरुद्ध साधारण स्मृती.
कॉमन क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत संकल्प ग्रुप सावंतवाडा कामन आयोजित आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गजानन स्मृती चषक 2024. पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहिलं की जे कॉलेज कडून षटक आलं नक्कीच दादाव्यांचा ज्यामध्ये एक विकेट मात्र कॅफने मिळवला गेला. आता दुसरं षटक जे येताना पाहायला मिळेल यंगस्टर गोलंदाज आपण जर विचार केला तर राज सध्या तरी आपण विचार करूया की पोमन अँड कडून मारा करत असताना पाहायला मिळेल. हा मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 चं षटक आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण नजर टाकूया, की मिड विकेटच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर डीप वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला हे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. हा पहिला बॉल पाहिला आपण अक्षयसाठी उचली घेणारा चेंडू होता. अनपेक्षित उचलीने सरप्राईज केलं गेलं. ज्या प्रकारे आडव्या बॅटच्या साइड जो शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं की प्लॅन मिस असं समीकरण पाहायला मिळतंय. कुठेतरी आपण पाहू शकतो की आपली स्ट्रेंथ पासून आपण पाहिलं की थोडासा लांब पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहू शकतो या मॅचमध्ये ज्या प्रकारचा आपण पाहू शकतो परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय. सध्या तरी दिनेशने जो केला होता शेवटच्या बॉलवर विकेट गमावल्यानंतर मोमेंटम आपल्या बाजूने ठेवायचं आहे, तर अशी फटकेबाजी करावी लागेल आणि या वेळेला हवेच्या लाटांवर हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार हा आला अक्षयच्या बॅट मधून मोठा बिग हिट षटकार. चला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या. ज्या परीने म्हटलं जाते ना की जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. यावेळेला मेहनत केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. यशस्वी जीवनाचा राज हा मेहनतचा आहे आणि यशस्वी जर तुम्हाला क्रिकेटमध्ये व्हायचं असेल तर त्या प्रकारची मेहनत क्रिकेटमध्ये सुद्धा घ्यावी लागेल आणि तेच पाहायला मिळालं. कारण की पहिला चेंडू जरी आपण पाहू शकतो अतिरिक्त उछाल्याने थोडंसं बीट केला गेलं होतं. परंतु आपण पाहिलं की या वेळेला एक चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना मिस्टर अक्षय. आता यावेळेला पाहिलं आपण सरळ बॅटच्या साहाय्याने डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना फटका पाहायला मिळतोय. बिग हिट षटकार. संख्या पाहिली आपण 22च्या घरामध्ये पोहोचले गेले. 2 मोठे फटके आपण पाहिली आतापर्यंत. राजच्या षटकामध्ये कोणतरी तर एक पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच त्याच्या नावावर होता. परंतु त्यानंतर चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अक्षय 2 सलग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि चांगला फॉर्म दर्शवत असताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने केलं गेलं आणि त्याला सुद्धा माहिती आहे. कारण की इथे जर या वेळेला गोलंदाजाच्या समोर नक्कीच गोलंदाजी केली आहे, तर मागात पडतीये. आणि यावेळेला आपण पाहू शकतो स्थितीला समजलं गेलं. स्थितीला समजून गोलंदाजी हाताळली. ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळला गेला. चांगलं कमबॅक मानावं लागेल इथे गोलंदाज राजचं. आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या पाहिली आपण फलकावर जी आपल्याला पाहायला मिळतीये 24 धावा 24 विथआऊट लॉस नाही, एक विकेट गमावलाय. यावेळेला आपण पाहू शकतो फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर आपण बघितलं तर आडव्या बॅटच्या साहाय्याने हा फटका एक्झिक्यूट केला गेला. एकंदरीत आपण पाहिलं तर या 4 धावा मिळतील. 4 धाव्यांनी धावसंख्या 28च्या घरामध्ये. जर करायचं झालं तर फुलटॉस चेंडू फेकला गेला आणि अक्षय त्याच्यासाठी रेडी होता. आणि या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. कारण की एक ब्लॉकरमध्ये तुम्ही चांगला प्रयत्न केला होता आणि त्याच प्रयत्नामध्ये कदाचित असावा. आता हलक्या हाताने स्टेअर केलंय चेंडूला. शक्तीपेक्षा युक्ती महान. नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नजाकतचा हा चौकार आणि चौकाराने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या पाहिली आपण एंटर होतीये 32च्या घरामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
आमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गजानन स्मृती चषक 2024 पहिला दिवस या स्पर्धेचा. जे प्रेक्षक जोडले गेले डी-बी-एम लाईव्हला त्यांचं सुद्धा स्वागत. थेट मैदानाच्या जे जवळ प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आपण मॅच पाहतोय आपण क्रमांक 2 एशिया स्टार विरुद्ध सदन स्मृती. सदन स्मृती या टीमने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना मी तर म्हणेन की पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात अतिशय सुंदर केली आहे. कारण की हे जे षटक आपण पाहिलं होतं ना, ते म्हणजेच राजचं तब्बल 22 धाब्यांचा. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शशिकांत एक एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज ज्याच्याकडे आपण पाहू शकतोय एक परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू म्हणून सातत्याने आपण पाहिलं गेलंय. मात्र ती भूमिका आता मात्र पेश करावी लागेल. गरज आहे आपल्या टीमसाठी. आपल्या टीमसाठी चांगली बॉलिंगची गरज आहे. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा म्हणजे सरासरी मिळाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला 16 ची. स्ट्राईक एंडकडे जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. नितेश एक चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु आपण पाहतोय की एलिव्हेशन तितकं मिळालं नाहीये. ताकद कमी पडली त्या फटक्यामध्ये आणि पाहिलं आपण तर शशिकांतने पहिल्याच बॉलवर मिळवून दिली आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण सफलता. धक्का क्रमांक हा 2 मात्र दिला जातोय बॅटिंग करणारी टीम सदन स्मृती या टीमला. वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत. आपण पाहिलं की धक्का क्रमांक 2 दिला. नक्कीच आपण विचार करायचा झाला तर नितेशचा प्रयत्न होता सरळ बॅटच्या सहाय्याने मात्र शशिकांतच्या विरोधात जर मोठा फटका खेळायचा असेल ना, तर तुम्हाला पॉवर जनरेट करावं लागेल. कारण की धीम्या गतीने गोलंदाजी करतोय, नक्कीच फ्लाइट जास्त देतोय आणि अगेन्स्ट द स्पिन खेळणं म्हणजे कठीण जाणार आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये जिथे होताना पाहायला मिळाला नितेश परतताना पाहायला मिळाला. आता 4थ्या क्रमांकावर येताना पाहायला मिळतं आणखीन एक चांगला खेळाडू विशाल सातवे. त्याच्याकडे आपण पाहिली आहे तर नक्कीच चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. बॉलिंग सुद्धा चांगली करू शकतो. एक परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूला सुद्धा आपण पाहिली आहे. परंतु आपण पाहू शकतो की परिस्थिती ज्याप्रमाणे आहे, परिस्थितीला सांभाळून खेळ करावा लागेल. चांगली पार्टनरशिपची गरज आहे. कारण की अक्षय चांगल्या टचमध्ये दुसऱ्या बाजूने नव्याने दाखल झालाय विशाल. मात्र विशालची विचार काय आहे हे पाहावं लागणार आहे. क्रॉस द लाईन पाहिलं आपण या चेंडूला खेळला गेलाय फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वेगाने चाललाय. शतरक्षक आला होता दुरून मात्र शतरक्षकडून झालेली मिसफील्ड आणि त्याच मिसफील्डचा नतीजा चेंडू सीमारेखा पार हा लाईट चौकार. हा चौकार आलाय नक्कीच आपण पाहू शकतो की मिसफील्ड झाली. विशाल सातवी ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या ज्याप्रमाणे फटका एक्झिक्यूट केला गेला होता पाकवर्ड द स्क्वेअर लेग आपण त्या स्क्वेअर दी विकेट ना खेळण्यामध्ये जास्त जास्त इंटरेस्ट ठेवला. पुन्हा एकदा शॉर्ट अँड प्लेन चेंडू हा फटका फुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार 6 धावा. चेंडू होता. अगदी अर्ध्या क्रीजवर हाताळलेला चेंडू होता आणि त्या चेंडूची तर वाटच पाहत होता. वाट पाहिली आणि वाट लावली आहे. फुलटॉस या वेळेला पाहिलं आपण मिस टाइम झालाय परंतु आपण पाहिलं की डीप कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल धावसंख्येवरच मात्र यावेळेला संमती दाखवली जाते विशालच्या माध्यमातून. कारण की दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अक्षयला स्ट्राईक मिळते. सध्या तरी विचार करूया धाव फळकाचा तर धाव फळक 43च्या घरामध्ये पोहोचला गेली. या षटकातील चेंडू टाकून झाले आहेत आतापर्यंत 4. आणि शशिकांतचा जर विचार केला पहिल्या बॉलवर विकेट मिळवला होता त्यानंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या शशिकांतने. त्याला सुद्धा थोडासा मार पडतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर फेस करत असताना अक्षय. धीम्या टाकला होता. नक्कीच फलंदाजा टांग ओळखला गेला होता. त्याला अनुसरून गोलंदाजी मात्र करण्याचा प्रयत्न आणि इथे चांगला विचार होता शशिकांत.
शशिकांतला नक्कीच आपण पाहू शकतो जितका अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं की फलंदाजाचा आपण पाहू शकतो जो बॉडी लँग्वेज त्याने ओळखला गेला होता आणि त्याला अनुसरून हा चेंडू ऑफ नक्कीच थोडा बाहेर फेकला गेला होता. आणि एक चांगला विचार, एक धाव मिळाली, धावसंख्या पाहिली 44च्या घरामध्ये. एकोणतरीत हे षटक आहे. तिसरा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करतोय विशाल. षडंपूल या वेळेला पाहिला आपण फुल आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने गोल. षटकाराने धावसंख्या पाहिली आपण तर तब्बल 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर साधारण स्मृती या टीमच्या. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहू शकतो की हे जे तिसरं षटक आलं होतं ते कॉलेज एंडकडून शशिकांतचं ते किती धावांचं होतं तर आपण पाहिलं तर 18 धावांचं होतं. म्हणजेच इथे आपण पाहू शकतो कोणत्याही एंडकडून गोलंदाजी करा, मार हा गोलंदाजांना पडताना पाहायला मिळतोय. हे आतापर्यंत आपल्याला दिसून आलंय. पहिले षटक आपण बघितलं तर 10 धावांचं होतं कॅप्सचं, परंतु आपण पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं की दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये 18. मोमेंटम आहे तो मात्र आपण पाहू शकतो की आपल्या बाजूने का दिशेने एक सुरळीतपणे चालू ठेवलाय. कोणत्याही प्रकारे आपण पाहू शकतो, की संधी देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही. आता एकंदरीत आपण पाहू शकतो, की चौथं षटक जे महत्त्वपूर्ण असणार आहे, ते फेकण्यासाठी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर कॅप ज्याने पहिल्या षटकामध्ये 10 धावा मात्र खर्च केल्या होत्या. एक विकेट मिळवून दिला होता. आपण पाहू शकतोय, की त्याच्या समोर अक्षय या वेळेला पाहिलं आपण स्लॉग स्लेट अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये स्लॉफिटचा फटका पेश केला आणि चेंडूला दाडलं सीमारेखा पार षटकार. नक्कीच आपण बहुतेक डेंजरस अंदाजामध्ये पाहायला मिळतं मिस्टर अक्षय कोल्हा. एकंदरीत त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो की 3 षटकार, 2 चौकार आपण पाहिले आहेत आणि 2 सिंगल, 1 दुहेरी. अशा तऱ्हेने आपण पाहू शकतो की चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. शॉट अंपूल या वेळेला पाहिला आपण शानदार हा फटका, शानदार, जानदार, सदाबहार हा लाय षटकार. काय फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडूमध्ये 36 धावसंख्येवर खेळत असताना पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय कोल्हा. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 4 षटकार पाहायला मिळाले. आणि दुसऱ्या बाजूने कॅप्सचा जर विचार करायचा झाला ना, तर 2 चेंडूवर 2 सलग षटकार त्याला पडले गेलेत. नक्कीच आपण पाहिलं, की या मॅचमध्ये आपण पाहिले ना, तर एक मोठा धावफलक उभारण्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. परंतु रोखावं लागेल. गोलंदाजी नियंत्रणामध्ये करावा लागेल. हा आडव्या बॅटच्या सहाय्याने नियंत्रणामध्ये हा शॉट नव्हता, परंतु आपण पाहू शकतो नक्कीच एक धाव मात्र मिळेल. एका बाजूने आपण पाहिली आहे ना, तर अक्षय दुसऱ्या बाजूने विशाल आणि ज्या परीने आपण पाहिलं ना, तर जसं म्हटलं जाते ना, "आगे काय पीछे क्या करे तो करे क्या." कारण की एका बाजूने आपण वाचलं ना, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की विशालसारखा एक खेळाडू आहे, तो सुद्धा आपण पाहिला की ह्याच अंदाजाने खेळ मात्र करत असताना पाहायला मिळाला. कारण की विशाल सुद्धा आपण पाहिले का जवळ-जवळ 4 चेंडू खेळलाय आणि 4 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि ही दोन खेळाडू आपण बघू शकतो व्हेरी डेंजरस होताना पाहायला मिळते या मॅचमध्ये.
हा फुलटॉस म्हणजे आपण पाहतोय की मेजवानी हा बेल मुझे मार चेंडूला धाडले मिड विकेट सीमारेखा पार आणखीन एक आलाय मोठा षटकार. एकंदरीत आपण पाहिलं धाव फळक या षटकाराने 69च्या घरामध्ये एंटर करत असताना पाहायला मिळत आहे. षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. ज्यामध्ये आपण पाहिले तर 3 षटकार, 1 सिंगल. ऑलरेडी 19 धावा आल्यात. हो, या वेळेला पाहिलं आपण नक्कीच एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटच्या खालच्या भागाला लागला होता. मिसफील्ड हलकसं झालं आणि हलक्याशा मिसफील्डचा मात्र पाहिलं आपण प्रत्यक्षात 1 मध्ये 2 मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. 71 धावा पाहायला मिळत आहेत. एकंदरीत हे चौथं षटक आहे. चौथ्या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू फेकून झाले. तर एका बाजूने विशाल चांगला फॉर्म दर्शवत असताना दुसऱ्या बाजूने अक्षय चांगला फॉर्म दर्शवत असताना त्या चौथ्या षटकाची जी एंडिंग आहे ना, जी समाप्ती आहे ना, ती कशा पद्धतीने केली जाते. स्टायलिश अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्ट केला होता. हवेत चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक मात्र लॉंगऑफच्या दिशेने आला आणि विशालचा मात्र झेल तिथे कलेक्ट केला गेला. कॅपने पुन्हा एकदा तेच दर्शवलं गेलं कारण की पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवला गेला होता आणि नक्कीच आपण बघितलं आपल्या स्माइलमध्ये नक्कीच जे चौथं षटक फेकण्यासाठी आला होता त्या षटकामध्ये धावा जरूर दिल्या परंतु शेवटच्या बॉलवर आणखीन एक विकेट त्याने मात्र मिळवला गेला. 4 षटकाचा खेळ एकूण झालाय समाप्त आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर एकूण ज्या धावा पाहायला मिळतात आपल्याला 71. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट टफ वाला बिग वाला टार्गेट मात्र इथे सेट केलं जाणार आहे. पाहूया डिझाईकडे जाऊया गणा ऐकूया त्यानंतर मॅचमध्ये पुन्हा एकदा परतूया. ओमसाई मोरे विरुद्ध न्यू स्टार ए. दोन कॅप्टनना मी रिक्वेस्ट करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं. या ओव्हर नंतर आपण करणार आहोत टॉस. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय आमिर. आमिर आलाय स्ट्राईक कडे जर विचार करायचा झाला तर अक्षय आहे. नॉन स्ट्राईक कडे निलेश आहे जो नुकताच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटच्या षटकामध्ये एक चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. हो, यावेळी लेफ्ट ड्राईव्ह पिकअप शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षय नावाचा हा धमाका बेगेट षटकार. अक्षयचा विचार करायचा झाला तर 43 या धावसंख्येवर नाबाद खेळत असताना पाहायला मिळतोय. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं जे 14 चेंडू मध्ये आपण 50 धावांचं जी खेळ आपण पाहिली आहे गणेश बनसोडीची कदाचित त्याच लिस्ट मध्ये कदाचित येण्याचा प्रयत्न सुद्धा होताना पाहायला मिळेल. कारण की क्षमता आहे ज्या खेळाडूकडे आतापर्यंत त्याने दर्शवलं गेलंय आपल्या बॅटिंगच्या जोरावर. टॉस टायमिंग केलंय मात्र तितकं टायमिंग मी म्हणेन की यशस्वी झालं नाहीये. एलिव्हेशन दिलं नव्हतं त्या चेंडूला. फुल टॉस चेंडू होता. कदाचित मिड विकेटच्या दिशेने खेळला असता तर चांगला फायदा मिळाला असता परंतु आपण पाहिलं प्रत्यक्षात काय झालं तर एक चांगला बॅटर मात्र बाद केला जातोय आणि महत्वपूर्ण धक्का इथे सदन स्मृती या टीमला दरम्यान दिला जातोय.
तर वेलकम बॅक. आपण पाहिले की षटकारानंतर कमबॅक झाला इथे गोलंदाजाचा आमिरचा. आता भावेश बाबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या टीम चा विचार करायचा झाला तर टोटल आपण पाहिल्या ना तर 77 धावा जर पाहायला मिळतात. परंतु आपण पाहिलं ते की 77 धावांपेक्षा जास्त धावा मात्र स्कोअर बोर्डवर लगावण्याचा विचार हा सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर पाहायला मिळतोय. साधारण स्मृती आपण पाहिली आहे तर 9192 या टीमची ओळख म्हणून नेहमीच आपण पाहत असतोय आणि तीच टीम सध्या तरी आपण खेळत असताना पाहायला मिळते. षटकारानंतर आमिरचा कमबॅक भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंगमध्ये सुमार कामगिरी करण्यामध्ये यशस्वी होईल का? की आमिर हवी होईल या ओव्हरमध्ये? शॉटमपोलचा फटका मात्र तितका चांगल्या पद्धतीने कन्वर्ट झाला नाहीये. धाव मात्र एक मिळेल. फाईन लेगला आपण पाहिलं चेंडूला फील्ड केलं. भावेशकडे सुद्धा ती क्षमता आहे नक्कीच ज्याने करून दाखवलंय. या हंगामामध्ये चांगला क्रिकेट खेळला गेलाय आणि त्याच आधारावर आपण बघितलं की 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी सुद्धा आला गेलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत तर मी तर म्हणेन की निलेश तो वैयक्तिक पहिला चेंडू फेस करेल. म्हणजे त्याच्यासमोर 3 चेंडू आहेत आणि त्या 3 चेंडूमध्ये चांगला खेळ पेश करायचा आहे. अतिशय चांगला फटका सरळ बॅटच्या सायने सीधा तीर घाव करतोय गंभीर. हा चेंडूला फाटवून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. काय शानदार फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस करत होता आणि पॅव्हेलियन एंड म्हणून मी तर म्हणेन की ज्या प्रकारे जो आला होता ज्याने पॅव्हेलियन एंड कडून पाहिलं गेलं होतं कारण की त्याला पहिला बॉल खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं अगदी सोनं करत असताना पाहायला मिळतोय. त्यावेळेस पाहिला आपण जोरकस तेच तर्रार प्रहार परंतु आपण बघितलं की बॉडीचा वापर केला होता नक्कीच मिसफील्ड झाला आणि त्या मिसफील्डचं उदाहरण आपण पाहायला मिळत आहे. हा आलाय चौकार. आणि धावसंख्या पोहोचली 88च्या घरामध्ये शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असलेल्या इनिंगचा आयुष्य सावंत आम्हाला सांगतायत की नक्कीच इथे सुद्धा एक चांगला मोठा फटका येऊ शकतोय. परंतु आपण पाहू शकतो की इथे ब्लॉकमध्ये अतिशय चांगला चेंडू जर पाहायला मिळाला एकदा मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. शशिकांतचा बॅकअप पाहायला मिळाला मात्र दुसऱ्या बाजूने रनआउटची संधी कंप्लीट केली गेली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. शेवटच्या बॉलवर नक्कीच दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु आपण बघितलं की इथे किती धावा आल्या त्रिकोणतरीत 89 धावा झाल्यात आणि 5 षटकामध्ये 90 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी ऐशा स्टार या संघाच्या समोर उभा केला आहे. तुमच्यापर्यंत जी माहिती आली होती कारण की ज्या प्रकारे 5 धावांची जी पेनल्टी सुद्धा होते. साधारण स्मृती या टीमला 5 धावांची जी पेनल्टी सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून घोषित केली गेली आहे. त्यामुळेच आपण पाहू शकतो की ते स्कोअर बोर्ड मध्ये फेरबदल होताना जर पाहायला मिळेल. आणि जिथूनच ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आमचे स्कोर आम्हाला सांगतात की अशा स्टार हा संघ आपण बघितलं तर 5 धाव्याने ऑलरेडी स्टार्ट करेल कारण की एकंदरीत आपण पाहू शकतो की जी त्याप्रमाणे त्या विरोधी टीमला 5 धाव्यांची जी पेनल्टी दिली होती. टॉसची वेळ झाली आपण करूया टॉस. चला टॉस बॉक्स मध्ये आपण वळूया जिथे टॉस केला जाईल. ओमसाई मोरी न्यू स्टार ए कामण हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला ओमसाई मोरी टीमचे कर्णधार आपण आला असता लगेच आपण या टॉस करूया. अतुल ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. अहो सिराज
चला हा टॉस करतोय आपण दोन संघांच्या दरम्यान. न्यू स्टार कॉमेंट छापा असा कॉल येतोय छापा. टॉस जिंकले काय डिसाईड करणार? बॅटिंग. 5 ओव्हरमध्ये एकंदरीत या मैदानावर तुम्हाला माहिती आहे काय घडतंय काय? किती टोटल असू शकतं 5 ओव्हरमध्ये? 5 ओव्हरमध्ये कमी कमी 70 प्लस पाहिजे. 70. आज टीम काय पूर्ण? वाटत तर नाही पूर्ण होणार. तरी पण आपण बघू शकतो की या मैदानाचा ॲडव्हांटेज इतका आहे, तरी पण 70च्या पेक्षा जास्त धाव सुद्धा येऊ शकतात चांगली बॅटिंग केली तर. एकंदरीत आपण बघू शकतो की कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत आहेत. आतापर्यंत एकमेकांच्या समोर अनेक वेळा असे आले असणार, परंतु आपण बघू शकतो या वेळेला समोरच्या संघासाठी काय रणनीती असेल? समोरच्या संघासमोर आपण बघितलं चांगले खेळाडू कोणते असे खेळाडू असतील ज्यांच्यासमोर तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करण्याचा प्रयत्न करणार? नक्कीच आमचा होम ग्राउंड आहे, तर आम्ही तर चांगला बॅटिंग करणारच आम्ही चांगली. आणि नेहमीच आम्ही खेळतो एक समोर मारू 70 प्लस मारणार प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक नक्कीच या मॅचसाठी. तर मोरी टीमच्या कडनं तर टॉस गमावला, टॉस जिंकला असं काय डिसाईड केलं असतं? फिल्डिंग घेतली. मनासारखंच मिळालंय. काय वाटतंय की होम ग्राउंड आहे टीमचं, नक्कीच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या मैदानावर काय घडतंय. बॉलिंग अटॅकमध्ये कोणते गोलंदाज असतील की 5 षटका हाताळण्यामध्ये तुम्हाला एक आणि चांगला परफॉर्मन्स देतील? विशाल आढळला आहे, मी आहे स्वतः, कारण की आमची मुलं पण जास्त कमी आहेत. या हंगामामध्ये तुमचं परफॉर्मन्स कसं राहिलं तुमच्या टीमचं? नाही तेवढे आमचं नवीन टीम आहे, नवीन नवीन बनवलं आहे मी आता. नवीन टीम आहे, नवीन टीममध्ये आम्ही नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय, चांगला ताळमेळ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तरी पण नक्कीच यंगस्टर म्हणून कोणत्या खेळाडूंकडून चांगली अपेक्षा असेल तुम्हाला? विश्वनाथ आहे, मी आहे, आहेत 2-3 आमचे प्लेअर. शुभेच्छा असतील तुम्हाला बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. तर टॉस जिंकला गेला, नक्कीच आपण बघितलं ते म्हणजेच न्यू स्टार ए या टीमने डिसाईड केले की बॅट फर्स्ट. एकंदरीत आपण विचार केला तर 70 प्लस जाण्याचा जो विचार आहे तो म्हणजे न्यू स्टार ए या टीमचा, परंतु आपण पाहू शकतोय विचार कोणाचा यशस्वी ठरणार आहे, कोण सफल राहणार आहे आणि कोण असफल राहणार आहे या मॅचमध्ये. नक्कीच जाऊया आपण जिथे पाठला केला जातोय 90 धावांचा, आणि तो कशा पद्धतीने केला जाईल प्रत्यक्षात पाहूया आपण. तर चला सगळ्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. वळूया आपण इनिंग मध्ये. मांडंटे पॉवर प्ले त्या षटकाची झाली आहे सुरुवात. विशालच्या हातामध्ये षटक आहे, स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अनास पहिलाच बॉल आपण पाहिला जो पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. 90चं टोटल आहे, आणि 90चं टोटलचा जर विचार करायचा झाला ना तर जिथे पाठला करत असताना एक चांगली सुरुवात आणि ती 5 धावांची ऑलरेडी मिळाली आहे, म्हणजे त्यामध्ये एक भर टाकली आहे, तर म्हणजे 6 धावा जे आपल्याला तर पाहायला मिळत आहेत. हो, चांगला शॉट पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड एका टप्प्याने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लय शानदार जानदार चौकार. एक मिस टाइम झाला या वेळेला. हवेत आहे विकेट किपर नक्की जेलच्या खाली, आणि संधी साधली आणि चौकारानंतर कमबॅक होताना पाहायला मिळते विशालचा. हे प्रत्युत्तर दिलं फलंदाजाला गोलंदाजाने, आणि पहिला धक्का मात्र इथे दिला जातोय. आपण तर नक्कीच पहिलं मांडरंटे पावडेचं षटक पाहायला मिळते. मांडरंटे पावडेच्या षटकामध्ये एकंदरीत पहिल्या बॉलवर आपण पाहू शकतो सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार लगावला गेला होता. जिथे आपण बघितलं तर फलंदाज कॅपने, परंतु आपण पाहू शकतो की कॅपला त्यानंतर बाद केलं, परतीचा प्रवास करावा लागला. त्याचं प्रमुख कारण आपण पाहू शकतो की विकेट किपरने एक चांगला झेल तिथे कलेक्ट केला गेला. न्यू बॅटर इंटर्ड झालाय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी.
शशिकांत एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. 90 धावांचं टोटल आहे, बिग टोटल आहे आणि बिग टोटल चेस करत असताना एक मोठी इनिंगची अपेक्षा आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा आघात करत असताना पाहायला मिळतो सरळ बॅटच्या साइडने, मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आपण पाहू शकतो. चांगला बॉडी बॅलन्स राखला गेला, झेल तर अतिशय चांगला कलेक्ट केला गेला होता अक्षयच्या माध्यमातून. मात्र आपण पाहू शकतो की एक सेफ राखण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि एकूण आपण पाहिलं शकतो की चांगला एफर्ट जिथे पाहायला मिळाला अक्षयचा, कारण की अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा झेल कलेक्ट केला गेला होता. परंतु आपण पाहिलं की नक्कीच इथे कॅच न जाता नक्कीच मी तर म्हणेन की हा षटकार वाचवण्यासाठी गेला आणि आपण पाहू शकतो आपल्या टीमसाठी चांगला एफर्ट्स मात्र तिथे दिला गेला. इथे पाहिलं पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा विकेटच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये हा झेल कलेक्ट झालाय आणि धक्का दिला जातो इथे दुसरा बॅटिंग करणाऱ्या टीम एशिया स्टारला. डीजे जो बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, चौथ्या क्रमांकावर अश्विन दाखल झालाय. कुठेतरी आपण पाहू शकतो की मेंढन प्रायोरिटीच्या षटकामध्ये जी सुरुवात चांगली अपेक्षित होती मात्र तशी मिळाली नाहीये. 2 विकेट गमावले आहेत. धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण बघितलं तर विचार करावा लागेल या षटकाचा. हा चेंडू पाहावा लागणार, हा चेंडू पाहावा लागणार आहे. अतिरिक्त उछाल आहे, अतिरिक्त उछालाने वाईट बॉलचा इशारा आणि एक बाउन्सची चेतावणी मात्र गोलंदाजाला इथे दिली आहे. नक्कीच एक बाउन्स कंप्लीट केला आपल्या गोलंदाजीमध्ये, नक्कीच हेच पंच म्हणणार आहे आणि ही चेतावणी मात्र त्यांना दिली गेली आहे. विशाल आपण पाहिल्या हा सरळ चेंडू गेलाय विकेट किपरच्या दस्तानामध्ये. नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू, षटकाची जरूर जरूर समाप्ती होताना पाहिले मिळेल. परंतु आपण पाहू शकतो की पहिल्या षटकामध्ये एकोणतरी धावा किती आल्या, तर विशालच्या षटकामध्ये एकोणतरीत आल्या 7 धावा, एकोणतरीत पेनल्टीच्या 5 धावा. अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर नक्कीच फळकावर एकोणतरी पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा, 90 धावांचा पाठलाग करत असताना एशिया स्टार या टीमची सुरुवात. तर सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करतोय. पाहतोय आपण गजानन स्मृती चषक 2024 पहिल्या षटकाचा जर विचार केला तर जिथे सदर स्मृती हा संघ जेव्हा बॅटिंग करत होता तर त्या संघाची सुरुवात पहिल्या षटकामध्ये 10 धाव्यांची होती आणि तिथे त्याने एक विकेट गमावला होता. इथे 12 धाव्यांची सुरुवात मिळाली मात्र परंतु आपण बघितलं की 2 विकेट गमावले गेले. त्यानंतर आपण पाहतोय की ज्या अंदाजामध्ये खेळ केला होता इतर खेळाडूंनी, म्हणजे अक्षय असो, विशाल असो, दिनेश असो, त्या प्रकारची खेळ करावे लागेल. यावेळेला पाहिलं मिस्टर टॉफेज झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि शशिकांतची विकेट इथे दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळते निलेशला आणि हा धक्का क्रमांक 30 ला दिला जातोय एशिया स्टार या टीमला. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिले विकेट गमावलाय निलेश आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली गेली आहे. आणि बॅटर विनोद फिरोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. प्ले अँड मिस असं समीकरण जर पाहायला मिळते. प्रत्यक्षात हे षटक क्रमांक 2 जे पाहायला मिळते आपल्याला, ज्या वेळेला आपण पाहू शकतो ना की 90 धावांचा पाठलाग करायचं तर सुरुवात ही मोठी व्हायला हवी. ज्या परीने म्हटलं जात आहे ना की
नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल ना तर हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल आणि तेच इथे करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज आपल्या नावाचा डंका वाजवत असताना हा पेश करतोय मोठा फटका बिग हिट 6. त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की ओव्हरप्ले चेंडूवर तुटून पडला गेला. धावसंख्या पुढे सरकताना 18च्या घरामध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते परंतु तितका चांगल्या पद्धतीने टायमिंग करण्यामध्ये यशस्वी झाला नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. कोणतरी विचार करावा लागेल 90चं लक्ष आहे म्हणजे ज्या अनुषंगाने फलंदाजी करायला हवी आहे आस्किंग रन विचार करायला हवा आणि त्या अनुक्रमे इथे नक्कीच चांगली फलंदाजी केली तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. परंतु ते प्रयत्न करावे लागतील. हे डॉट चेंडू आपण पाहताय नक्कीच ही डॉट चेंडू आपण पाहिली आहे तर ऐशा स्टार या टीमला अडचणीमध्ये नेण्याचं काम इथे जरूर करतील कारण की एक मोठं लक्ष पार करायचं आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी सुमार कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला हवी. यावेळेला शॉर्ट ऑन फुलचा फटका पाहायला मिळतो अतिशय चांगला यावेळेला पाहायला तो यशस्वी झालाय. चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेग सीमारेखा पार. हा मोठा बिग हिट हा आलाय षटकार. वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत करतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 90 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर 24 धावा पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 66 धावांची गरज अजून सुद्धा आहे या मॅच मध्ये. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की क्रिकेट एक स्पर्धा आहे. यश अपयश आपल्या हातात नाही मात्र आपण खेळायचं कसं ते आपल्या हातात आहे. परंतु आपण पाहू शकतो की या वेळेला नक्कीच कठीण काळ जरूर दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र आपण पाहू शकतो की त्या कठीण काळात मात्र नक्कीच थोडंसं आपण पाहतोय की जो इंटेंट दर्शवावा लागेल चांगला पॉझिटिव्ह इंटेंट आणि नक्कीच आपण पाहू शकतो की जिथे एक चांगला इंटेंट मिळाला तर तुम्हाला कदाचित त्याचा फायदा पुढे सुद्धा मिळू शकेल. ज्या परिणाम म्हटलं जातंय ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों में मुसीबतों से कैसे लढा जमाना तो बस ये जिद और जुनून देखता है. इथून 18 मध्ये 66 धावा आपण पाहू शकतो की थोडं कठीण वाटतंय परंतु क्रिकेटच्या पटलावर अशक्य अशी गोष्ट काही नाहीये. विशाल आपण पाहिलं नक्कीच आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतं. वैयक्तिक जे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण पाहू शकतो की क्षेत्ररक्षणामध्ये चाललंय काय क्षेत्ररक्षणामध्ये घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इथे ज्या परीने हे क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला एकूण तरी 3 धावा मात्र इथे अर्जित केल्या गेल्या. 3 धावा गेल्या मात्र इथे मी तर म्हणेन की सदन स्मृती हा संघ कारण की मोठं टोटल असल्यामुळे मात्र जास्त नुकसान मानू शकत नाही मात्र 3 धावांचं परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. क्रिकेटच्या पटलावर या सगळ्या गोष्टी कडे अधिक बारकाईने लक्ष असायला हवं. हा शॉर्ट बॉलचा फटका पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र आपण पाहिले की बिग मिस्टेक झाली आहे. मी तर म्हणेन इथे की तुमच्या टीमकडे धावा जास्त आहेत म्हणून नक्कीच तुम्हाला जितकं जास्त या झेलचा मिसफिल्डचा तितका फटका बसत नाहीये परंतु जावेदजी मात्रे साहेबांचा इथे शुभागमन झालाय. डॅडी आपका भी स्वागत तुमचं पण स्वागत इथे. लेटकटचा फटका पेश केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये हा चेंडूला दांडले गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय हा आलाय नजाकतचा चौकार. च्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो 3 1 4 अशा धावा आल्या आहेत. अक्रॉस द लाईन लॉंग लेगच्या दिशेने चेंडू एका टप्प्याने चाललाय. हा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. विशालच्या विरोधात आता मात्र ज्याप्रमाणे खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये अश्विन आपल्या टेक्निकचा वापर करत असताना आणि नक्कीच चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
14 चेंडू 54 धावांची गरज अजून सुद्धा या मॅच मध्ये आहे. ज्या परीने म्हटलं जातंय ना की हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाहीये. कष्ट करावे लागतील. प्रामाणिक कष्ट केले तर नक्कीच तुम्हाला यश मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. परंतु ते थोडंसं जास्त मोठं कष्ट करावं लागेल. कटचा फटका पुन्हा एकदा शतरक्षक आहे तिथे. आपण पाहतोय की नक्कीच यावेळेला की एकच धावेवर सहमती मात्र नाहीये. दिशा बदलली चेंडूने आणि अश्विन लगेच पळाला दुसऱ्या धावेसाठी. मी तर म्हणेन की की ज्या प्रकारे आपल्या अकाउंट मध्ये जास्त धावा आहेत आणि खर्च मी तर म्हणेन आता मनसोक्त आणि मनमुराद प्रमाणे करत असताना साधारण स्फूर्ती हा संघ, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे इथे की आपल्याकडे टोटल कितीच आहे तर नक्कीच बँक बॅलन्स मध्ये आपण 90 धावा आहेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की आता इथे धावा बहाल करत असताना त्यांना काही वाटत नाही, परंतु जेव्हा हेच टोटल 40-50 पर्यंत असेल तर नक्कीच किती टोचलं असतं, मात्र हे नक्कीच लक्षात असायला हवं. एक चांगला बाउन्सर जर हाताळला जातो या षटकामध्ये आणि या बाउन्सरच्या सहाय्याने षटकाची केली जाते समाप्ती. एकूण तरी 3 षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहतोय आपण 38 धावा पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. 52 धावा म्हणजे प्रति ओव्हर मध्ये सरासरी आपण पाहिली आहे तर 26 ची आहे. चांगली बॅटिंग केली तर यशस्वी होऊ शकतायत, नाही केली तर नक्कीच पाठीमागे जाऊ शका. मात्र आपण पाहू शकतो या कशा पद्धतीने पुढचा प्रवास होताना पाहायला मिळेल ऐशा स्टार या टीमचा. वळूया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. स्वागत गजानन स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा नक्कीच आपण पाहतोय की 90 धावांचा पाठलाग करत असताना आशिया स्टार ही टीम पाहिली आहे, पण थोडीशी अडचणीमध्ये आली कारण की 12 चेंडू 52 धावांची गरज. ज्या पहिले म्हटलं जातंय ना की जहा कोशिशों का कद बडा होता है वहा नसीबों को भी झुकना पड़ता है आणि यावेळेला मोठे मात्र ही कोशिश करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक बर दिनेश हे षटक घेऊन आलाय समोर फिरोजसाठी. राऊंड द विकेटने अँगलने मारा करत असताना पहिला चेंडू पाहिला पण पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर थोडासा वळते, बाउन्स घेतो, अतिरिक्त बाउन्सने पाहिला पण तर हा डॉट चेंडू पाहायला मिळते. 2 पंच पण पाहिली आहे ज्यामध्ये नक्कीच कमलेश यांना पाहतोय आपण. या वेळेला पाहिला चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये, हा मोठा फटका आहे त्याला पाहायला मिळतोय. बिग हिट. ज्या भूमिकेत त्यानंतर आपण बघितलं स्क्वेअर लेग भूमिकेत आपण बघितलं जे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस टाइम झाला, गॅप मध्ये पडताना पाहायला मिळत आहे. कुठे गेला रे हा वैभव? अशोकजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 2 पंच सातत्याने जर विचार करायचा झाला तर मॅचकडे आपण नजर टाकूया की मॅच जी फसली गेली आहे ना, तिथून मात्र आता पुढे येण्याची जी उमेद आहे ना ती थोडीशी कमी जाणवते. त्याचं कारण आपण पाहिलं की एक मोठं टोटल आणि त्या मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना जी हवी होती ती सुरुवात मिळाली नाहीये. सध्या तरी आपण नजर टाकली तर 45च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. 45 धावांची गरज. 9 चेंडू 45 धावा. षटकार कदाचित येत आहेत तरी ते बाद बनू शकते. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. 44 धावांची गरज असेल, 9 चेंडू आणि नक्कीच आपण पाहू शकतोय की मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल सातत्याने प्रत्येक बॉलवर, तर कदाचित इथे तुम्हाला एक उमेदची किरण जागू शकते.
पण सध्या तरी आपण पाहू शकतो की ती उमेदची किरण आपण बघितलं तर प्रत्येक बॉलवर एक मोठा फटकाच खेळावा लागेल. हा यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर सलगचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर दिनेश आहे हे चौथं षटक त्याच्या हातामध्ये आहे. आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर नक्कीच 47 वर गाडी आहे जी आपला प्रवास पुढचा करत असताना पोहोचली गेली आहे. आणि नक्कीच आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे जर विचार केला की ते जर आयशा स्टार या टीमने जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली असती तर समोरच्या संघाला कदाचित 60-65 पर्यंत जरी रोखलं गेलं असतं तर एक चांगला टाकअप झाला असता. कारण की त्यानंतर इथून आपण पाहू शकतो की एक चांगल्या टोटल पर्यंत आतापर्यंत जाताना मिळते पाहायला मिळते. कारण की 48 सध्या तरी धाव फळकावर पाहायला मिळाल्यात. हा बॉल पाहायला मिळतो पुन्हा एकदा वाईट. इथे चाललंय काय आता सध्या तरी आपण पाहू शकतोय की या षटकामध्ये हा तिसरा वाईट चेंडू हाताळला गेलाय. नियंत्रण नाहीये गोलंदाजाला. आपल्या गोलंदाजीमध्ये दिनेशला आपण पाहतोय 8 चेंडू 41 धाव्यांची गरज. कारण की अशाच प्रकारची जर गोलंदाजी झाली आहे ना तर कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जी उमेद आहे ना जी कदाचित समाप्त होण्याच्या दिशेने आहे परंतु ती जागी होईल. हो या वेळेला पाहिला पण फुल टॉस चेंडू होता पूर्णपणे मिस केला जीतीये फिरोजने आणि त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय आणि हा धक्का मात्र दिला जातोय बॅटिंग करणारी टीम ऐशा स्टारला. मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच ओमसाई मोरी विरुद्ध न्यू स्टार ए कामन हा संघ खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे आज एकंदरीत ज्या प्रकारच्या मॅचेस होताना पाहायला मिळते रंगतदार. डॉट चेंडू पाहायला मिळतोय षटकाची झाली आहे समाप्ती. मॅच मध्ये आपण पाहिले तर आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे तर 41 धाव्यांची गरज. 6 चेंडू 41 धावा. वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत करतोय आपण 90 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. आता मात्र आपण बघितलं तर या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय रोशन. हे शेवटचं षटक ज्याच्या हातामध्ये 41 धावा. फुलटॉस चेंडू नक्कीच पाहिलाय त्या फुलटॉस चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जातं डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू चाललाय 4 धावांचा फाटका चौकार. काम बनणार नाहीये कारण की कुठेतरी आपण पाहू शकतोय की 41 धावा 6 चेंडूमध्ये इम्पॉसिबल जर पाहायला मिळतात मात्र कदाचित इथे ह्या झाल्या तर चमत्कारच म्हणू शकतोय आणि जर तो चमत्कार झाला तर नमस्कार होईल. परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की तसा चमत्कार होण्याची जी उमेद आहे ना ती कमी आहे. कारण की ऑलरेडी आपण पाहिलं की इथे 2 चेंडूचा खेळ झालाय 2 चेंडूमध्ये आपण पाहू शकतो की एकंदरीत ज्या धावा आल्या म्हणजेच 5 एकंदरीत आपण पाहू शकतोय. हा बॉल पाहायला मिळतोय नक्कीच प्लॅन मिस.
औपचारिकताच पूर्ण आहे आणि ती कंप्लीट करावी लागते. कारण की आता आपण बघितलं तर या इनिंग मध्ये किती चेंडू शिल्लक राहिली आहेत, तर आम्ही इंचेस करून सांगतात आम्हाला की 2 चेंडू शिल्लक राहिली आहेत. अशा स्टार हा संघ आपण पाहिला तर कमी पडला गेला, कारण की 90 धावांचं जे टोटल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान मोठा फटका एक्झिक्यूट केला जातोय. भावेश ओ या वेळेला पाहिला आपण की नक्कीच हा झेल आला होता आणि हे आवाज असा असं मला वाटतंय. या कॅच साठी नक्कीच आपण पाहू शकतो ज्या प्रकारे इंटरेस्ट दर्शवला होता भावेशने. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. सलबॅटच्या साहाय्याने डाऊन दी ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर होत असणारा हा चौकार येताना पाहायला मिळतोय. आणि या चौकाराने नक्कीच धाव फलकाचा जर आकार पाहिला आपण तर नक्कीच थोडासा मात्र बदल होताना पाहायला मिळेल, कारण की धाव फलक पोहोचले गेले 59 वर. परंतु आपण पाहू शकतो की हाच विचार करावा लागेल की तुम्ही 60-65 पर्यंत जर ठेवलं असतं सीमित या पारीला तर एक चांगली फाईट केली जाऊ शकले असते. परंतु आपण पाहिलं की एक मोठं टोटल गाठलं गेलं. एकोणतरीत 90 धावांचं टार्गेट होतं आणि त्यामुळे पिछा करत असताना कुठेतरी पिछाडीवर राहिली ही टीम. मात्र प्रयत्न करत राहावा. प्रयत्न केल्याशिवाय नक्कीच कोणतेही कार्य मात्र पूर्ण होणार नाही आणि तेच होताना पाहायला मिळालं इथे. तर एकंदरीत आपण पाहू शकतो इथे मॅचला जिंकले गेले सदन स्मृती या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना म्हणेन आणि अशा स्टार या टीमचे मी आभार व्यक्त करेन ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गेला. तर आता वळूया आपण की मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो ज्या खेळाडूला ज्याने 14 चेंडू मध्ये 43 धावांची एक शानदार खेळी ज्याने केली आहे.